देगलूर तालुक्यातील लोणी येथील नारायण माणिकराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा। इनामी जमीन नसताना जमीन ताब्यात घेण्याची ऑर्डर रद्द न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार। नारायणराव माणिकराव शिंदे यांनी दिलेले लेखी निवेदन। लोणीच्या एका प्रकरणामध्ये सर 25 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे सर? तक्रारदारांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा अभ्यास करून आणि सध्या हे कोर्ट मॅटर पण चालू आहे बिलोली कोर्टामध्ये, दोन्ही निर्णयाचा अभ्यास करून आम्ही या प्रकरणामध्ये संबंधित मंडळाधिकारी यांना सर्व जुने अभिलेखे तपासून कारवाई करण्याबाबत नियमानुसार करण्यासाठी आम्ही त्या दृष्टिकोनातून आमचा अभ्यास चालू आहे। नारायण माणिकराव शिंदे मोजे लोणी तालुका देगलूर येथील रहिवासी असून माझी जमीन गट नंबर 3 येथील क्षेत्रफळ 5 हेक्टर 40 आर माझ्या नावे असून सदरील जमीन मी सन 2020 खरेदी दस्त आधारे माझ्या पत्नी माधुरी नारायण शिंदे यांच्या नावावर करण्यात आली। सदरील जमीन भूगोलदार 1 असून त्याप्रमाणे माझे खरेदी दस्त झाले, पण 2025 साली राजकीय मानाजी माधवराव लोणे राजकीय गावगुंड व त्याचा सहकारी पोलीस पाटील राजकीय पोलीस पाटील गजेंद्र पोलीस पाटील या दोघांनी मागील 2014 आणखी 2016 उपजिल्हा अधिकारी यांची ऑर्डर काढून अर्जदार मानाजी माधवराव लोणे यांनी 2014ची उपविभागीय अधिकारी यांची ऑर्डर लागू करण्याची विनंती केली। त्या अनुषंगाने मला या प्रकरणाची जाणीव झाली। त्यानंतर सदरील प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून येते की सर्वे नंबर 3 त्याचे कासरा पाणी एकूण क्षेत्रफळ 13 एकर 36 आर असून त्यापैकी फक्त इनामी क्षेत्र 29 आर आहे। ही 1954 कासरा पाणीचे पाणीपत्रक आहे। त्यानंतर इनाम पत्रक 1955 सर्वे नंबर 3 मध्ये 29 आरचीच नोंद आहे, पण पाणीपत्रक 1956ची चुकल्याने गट नंबर 3 सर्वे नंबर 3चे 13.36 आर टोटल क्षेत्र इनामी दाखवण्यात आले कर्मचाऱ्याच्या चुकीने। आणि ही चुकी सन 1978 तुकडेबंदीमध्ये फेर नंबर 795 करण्यात आली आणि तो फेर मंजूर आहे। त्यामुळे माझी जमीन भूगोलदार 1 आहे व 3/1 देवस्थानची जमीन आहे त्या ठिकाणी, पण शासनाची ऑर्डर 2014ची हे चुकीची आहे। माझ्याजवळ याचे सबळ पुरावे असून हा वाद बिलोली कोर्टात चालू असताना 2014ची ऑर्डर तहसीलदार साहेब देगलूर हे लागू करत आहेत। त्यामुळे मला नाईलाजास्तव माझ्यावर हा अन्याय होत असल्यामुळे मी नाईलाजास्तव दिनांक 25/9/2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करणार आहे। आपल्याकडे या संदर्भात काय काय पुरावे आहेत? या संदर्भात माझ्याकडे सर्वे नंबर 3चे कासरापत्रक सर्वे नंबर 3चे कासरापत्रक याच्यामध्ये स्पष्ट नोंदी आहेत की सर्वे नंबर 3 मध्ये 29 आर इनामी जमीन आहे। त्यानंतर 1955 गाव इनामपत्रक 1955 गाव इनामपत्रक मोजे लोणी याच्यामध्ये सर्वे नंबर 3 मध्ये फक्त 29 आर इनामी जमीन आहे। त्यानंतर पाणीपत्रक सर्वे नंबर 3चा टोटल 1336 हे संपूर्ण जमीन इनामी लिहिण्यात आले। ही चुकीची दुरुस्ती 1978 मध्ये फेर नंबर 795 ने दुरुस्त करण्यात आली आणि तो फेर मंजूर आहे। तो फेर मंजूर असताना तत्कालीन तलाट्यांनी शासनाची दिशाभूल करून उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हा अधिकारी यांची दिशाभूल करून ऑर्डर पारित करण्यात आली। याची जाणीव मला नसल्याने 2020 मध्ये मी ही जमीन घेतली। मला यापूर्वी मला माहिती नव्हती की आणि त्या क्षेत्रामध्ये गट नंबर 3/1 हे इनामी क्षेत्र आहे, पण गट नंबर 3 हे संपूर्ण मालकी आहे। याचे सबळ पुरावे मी बिलोली कोर्टामध्ये दाखल केलेले असताना माझ्यावर हा आज शासनाने ही जमीन शासनाच्या गिऱ्हाईखाली घेण्याचा प्रयत्न चालू आहे। हा माझ्यावर अन्याय होत आहे, म्हणून मी दिनांक 25/9/2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता माझं आत्मदहन करणार आहे। याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी। तुमची जी जमीन तुम्ही नावावर केली रजिस्ट्री खत केली ते किती वर्षा पहिले केलेलं आहे? 2020 मध्ये ही जमीन मी रजिस्ट्री खरेदी खता आधारे मी केलेली आहे। एवढंच माझ्या शासनाला एवढं विनंती आहे, आमचे राजकीय गावगुंड मानाजी माधवराव लोणे यांनी यापूर्वी अशाच प्रकारे गट नंबर 164
आमच्या गावातील जमीन हडपण्याचा तो गावगुंडच आहे. तो अशाच प्रकारे काय काम करतो आणि त्याचा सहकारी जो राजकीय पोलीस पाटील आहे त्याचा सहकारी आहे. पण राजकीय पोलीस पाटील हा राजकारण करत असून ह्या दोघांनी मिळून माझ्याविरुद्ध षडयंत्र करून मला विनाकारण 6 महिन्यापासून विनाकारण त्रास देऊन मला भयानक यातना होत आहेत. या प्रकरणामुळे मला या प्रकरणात न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे या सर्व अधिकारी साहेबांना. 25 तारखेला येणाऱ्या 25 तारखेला जर माझी जमीन जर त्यांनी अधिग्रहण करायचा प्रयत्न केला तर दिनांक 25 रोजी मी सकाळी 11 वाजता मी तहसील प्रांगणामध्ये आत्महत्या करणार आहे. कुटुंबासह आत्मदहन करणार आहे.